योगेंद्र पवार आहात. नमस्कार. नमस्कार. पराभव झाल्यानंतर तुम्ही पुन्हा एकदा ॲक्टिव्ह झालेला आहात. गावभेट दौरा करताय, काय भावना आहेत? सुरुवातीला तर जे आमचे काका आहेत त्यांना मी अभिनंदन देतो. आणि निवडणुका म्हटलं तर काय हार जीत हे सगळं होत असतं. आमची पहिली वेळ होती, आम्ही निष्ठेच्या बाजूने, सत्याच्या बाजूने आम्ही उभे राहिलो. आमचे सगळे जे कार्यकर्ते आहेत ते सगळे नवीन आहेत, हे सगळे तरुण आहेत. तरी पण आम्ही सगळ्यांनी म्हणजे एक चांगली तिथं टक्कर दिली. आणि आता सगळीकडं परत एकदा गेलं पाहिजे अशी भावना आमची सगळ्यांची होती, की ज्या लोकांनी आम्हाला मदत केली आणि ज्या लोकांनी मदत केली नाही तिथं परत एकदा त्यांच्या गावात जाऊन त्यांना एक धीर द्यायची गरज होती. ते करायचं काम आम्ही सगळे करतोय. आणि परत एकदा लोकांमध्ये गेलं पाहिजे, हीच पवारसाहेबांची आम्हाला शिकवण आहे. त्यांचे जे काय अडचणी असतील, त्यांचे जे काय प्रॉब्लेम असतील ते समजून घेतले पाहिजेत. आणि निवडणुका शेवटी येत असतात, जात असतात, पण विचार हे महत्त्वाचे असतात. आणि आम्ही विचारांसोबत राहिलो, पवारसाहेबांसोबत राहिलो, त्याला पण थोडी किंमत असते. आणि जर फक्त माझ्या एकट्याचा निकाल जर असा वेगळा असता तर मग ठीक आहे, समजून घेऊ शकलो असतो की शेवटी पुढं राज्याचे उपमुख्यमंत्री होते, मोठी ताकद होती, सत्ता त्यांच्यासोबत, संस्था सगळेच त्यांच्यासोबत. तरी पण आपण इथं चांगली मतं मिळवली. पण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये असा निकाल लागेल हे कुणालाही वाटलं नसेल, पण ते तसं झालं. आणि हे सगळं होत असताना एवढी मतं आम्हाला मिळाली, हीच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आम्ही काम करत राहू, लोकांमध्ये जात राहू आणि 5 वर्ष कष्ट घेत राहू आणि येणारा काळ हा आपलाच असेल. तुम्ही एकीकडे काकांचं अभिनंदन करताय, परंतु दुसरीकडे पडताळणीसाठी अर्ज देखील केला आहे. म्हणजे जे मतदान झाले ते तुम्हाला मान्य नाही का? नाही, काय एकतर लोकांचा निर्णय हा मान्य करावाच लागेल. तो आम्ही मान्य करतो, केला आहे. पण सुप्रीम कोर्टाने आम्हाला हा अधिकार दिला आहे की 5% EVM तुम्ही चेक करू शकता किंवा 5% बूथ मला वाटतं तुम्ही ते चेक करू शकता. आणि आज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एवढं आता संभ्रमाचं वातावरण आहे, संशयाचं एक वातावरण आहे. आणि त्याच्यामुळे जी आमची लीगल टीम आहे, जो आमचा पक्ष आहे, कार्यकर्ते आहेत आणि आम्ही स्वतः, आम्हाला सगळ्यांना वाटलं की चेक करायला काय हरकत आहे. आणि तो अधिकारही आम्हाला सुप्रीम कोर्टाने दिला आहे. आणि त्याच्यामुळं आज आम्ही ती चेक करण्याची मागणी तिथं केली. पण संशय वाटतोय तुम्हाला की मतामध्ये काहीतरी झालं असावं, असा संशय आहे? नाही, असं वाटतंय. कारण फक्त बारामतीतच नाही तर महाराष्ट्रामध्ये खूप चांगले जुने नेते म्हणजे पडलेत, हरलेत. आणि फक्त जर मी असतो एकटा तर मग ठीक आहे, कुठंतरी ते म्हणजे आपल्याला ॲक्सेप्ट करावं लागेल की शेवटी पुढची पण ताकद खूप मोठी होती. पण मोठे मोठे दिग्गज नेते जर त्यांच्या मतदारसंघात जर ते तिथं पडत असतील, एवढे 30 वर्ष, 20 वर्ष तिथं काम करून पण, तर मग कुठंतरी काहीतरी असेल हेच आम्हाला सगळ्यांना वाटतं. आणि त्याच्यामुळं ते आम्ही आता चेकिंग करायला देतो. निकाल लागल्यानंतर अजितदादांशी काय बोलणं झालं का? अभिनंदन वगैरे केलं तुम्ही फोन करून त्यांना? नाही, खरं तर पक्षाचेच मीटिंग होते. निकाल लागल्यानंतर एक 3-4 दिवस मला मुंबईत राहावं लागलं, कारण पक्षाचे भरपूर काही काही मीटिंग होते, पक्षाचे काही काही कार्यक्रम होते. ते पण त्यांच्या कामामध्ये व्यस्त आहेतच. आपण बघतोय की त्यांना सारखं दिल्लीला जावं लागतं आहे आणि त्यांना तिथं सरकार पण स्थापन करायचं आहे. आणि त्याच्यामुळं ते मला वेळ मिळाला नाही. पण जर मी त्यांना कुठं भेटलो किंवा भेटीन तर मग 100% त्यांना शुभेच्छा देईन. पराभवाची कारणांचा काही अभ्यास केला आहे का, किंवा चिंतन वगैरे केलेलं आहे नेमकं कशामुळे झालं असेल आणि आगामी काळात कशा पद्धतीने पुढे कार्य करतो? 2-3 गोष्टी आहेत. एक, जर आपण EVMचा संशय जर बाजूला ठेवला तर मग पैशाचा भरपूर वापर झालेला दिसतोय सगळीकडंच. दुसरं म्हणजे नाही म्हटलं तरी लाडकी बहीण योजनेचा इम्पॅक्ट झालेला दिसतोय की आधी पैसे दिले, 2-2 हफ्ते एका महिन्यातच दिले, टोटल 7,500 रुपये असे दिले गेले. आणि मग एक भीतीचं वातावरण तिथं तयार केलं गेलं की जर तुम्ही आम्हाला नाही मत दिलं तर मग हे पैसे थांबतील, म्हणजे हे पैसे तुम्हाला मिळणार नाही किंवा पैसे काढून घेतील. आणि त्याच्यामुळं एखाद्या वेळेस फक्त मलाच नाही पण अख्ख्या महाविकास आघाडीला त्याच्यामुळं फटका बसला असेल. त्यांच्या हातात सत्ता पण होती, त्याचा पण वापर केला गेला. म्हणजे भरपूर असे गोष्टी असू शकतात
पण त्याच्यामुळं आता लगेच आम्ही हा आभार दौराही काढला आहे. म्हणजे परत गावोगावी जाऊन लोकांमध्ये जाऊन नक्की काय अडचणी होत्या ते आम्हाला समजते. 5 महिन्यामध्ये लोकसभेला 48,000चं लीड सुप्रिया सुळेंना याच विधानसभा मतदारसंघाने दिलं होतं आणि 5 महिन्यात जवळपास लाखभराचं लीड जे आहे ते अजित पवारांनी दिलं. काय बदल जाणवला किंवा नेमकं लोकांची मानसिकता काय आहे, काय असावी असं तुम्हाला वाटतं? नाही, एक म्हणजे हे लाडकी बहीण एक असू शकतं, EVM आहे का नाही ते बघावं लागेल. दुसरं, भरपूर वेळेला तिथं म्हणजे दिल्लीमध्ये ताई किंवा महाराष्ट्रामध्ये दादा हे सांगण्यामध्ये ते तिथं यशस्वी झाले असतील. धनशक्तीचा खूप वापर केला गेला, दबाव टाकला गेला कार्यकर्त्यांवर. सगळे संस्था त्यांच्याकडे होते. इथले जे सगळे स्थानिक पुढारी आहेत त्यांना बाजूला केलं. परत आता ते येतील निवडणुका झाल्यानंतर, पण त्यावेळेला बाजूला केलं गेलं असं एक इम्प्रेशन लोकांमध्ये पोचवलं गेलं. भरपूर गोष्टी आहेत, काय असं एक का दोन गोष्टी नाही आहेत, पण ह्या 4-5 गोष्टीमुळे आणि आता अजून लोकांमध्ये गेल्यावर ते आपल्या लक्षात येईल. पण जेव्हा आधी आम्ही फिरत होतो तेव्हा असं एवढं काय होईल असं आम्हालाही वाटलं नव्हतं. कारण लाडकी बहीण जरी असेल, 1500 रुपये ते देतील मग परत थांबवतील, हे जरी त्यांनी केलं असलं तरी महागाई खूप वाढली. तर परत दुधाचा रेट बहुतेक आता कोणतरी सांगत होतं 3 रुपयांनी त्यांनी परत कमी केलं आहे. महागाई वाढत होती. तेलाचा डब्बा तेव्हा त्यांनी वाढवलेला दिवाळीमध्ये, सगळ्यांच्या ते लक्षात आलं. पण नक्की काय आहे, आता किती 5-7 दिवसच झालेत. अजून एक 4-5 दिवसानंतर अजून जे काही कारणं आहेत ते अजून क्लिअर होतील. पुढे कशा पद्धतीने कार्यरत असणारे, आज दौरा करतायत, काय आश्वस्त करताय मतदारांना असेल, ग्रामस्थांना असेल किंवा कार्यकर्त्यांना असेल? हे काय, आता सगळे स्थानिक निवडणुका सुरू होतील आणि आमचे कार्यकर्ते सगळे नवीन होते म्हणजे आहेतच, पण सगळे निष्ठावंत आहेत, सगळे लॉयल आहेत, प्रामाणिक आहेत, स्वच्छ प्रतिमेची लोकं आहेत. कॉन्ट्रॅक्टर वगैरे असे कार्यकर्ते आमचे नाही आहेत, सामान्य घरातले सगळे कार्यकर्ते आहेत. त्याच्यामुळं त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांना पोचणं हे महत्त्वाचं आम्हाला वाटलं. त्यांना एक आदर देणं, त्यांना म्हणजे कुठेही काही वेगळं न वाटू देणं हीच आमची भावना होती. आणि परत एकदा आम्ही सगळ्या गावांमध्ये जाणार. ठीक आहे, जास्त करून लोकांनी जर आपण EVM जर खरं असेल, जर हे मान्य केलं तर मग जास्त करून लोकांचा कल जरी तिथं असला हे आपल्याला मान्य करावंच लागेल. पण भरपूर लोकांनी आपल्यालाही मतं दिलीत आणि जे सत्तेत आहेत त्यांच्या विरोधात जाऊन आपल्याला त्यांनी मतदान केलं आहे. आणि ह्याचं पण आपण कुठंतरी रिस्पेक्ट ठेवला पाहिजे आणि परत त्यांच्यापर्यंत गेलं पाहिजे. त्याच्यामुळं हा दौरा आपण काढला. खूप हे लाडकी बहीण एक असू शकतं, EVM आहे का नाही ते बघावं लागेल. दुसरं, भरपूर वेळेला तिथं म्हणजे दिल्लीमध्ये ताई किंवा महाराष्ट्रामध्ये दादा हे सांगण्यामध्ये ते तिथं यशस्वी झाले असतील. धनशक्तीचा खूप वापर केला गेला, दबाव टाकला गेला कार्यकर्त्यांवर. सगळे संस्था त्यांच्याकडे होते. इथले जे सगळे स्थानिक पुढारी आहेत त्यांना बाजूला केलं. परत आता ते येतील निवडणुका झाल्यानंतर, पण त्यावेळेला बाजूला केलं गेलं असं एक इम्प्रेशन लोकांमध्ये पोचवलं गेलं. भरपूर गोष्टी आहेत, काय असं एक का दोन गोष्टी नाही आहेत, पण ह्या 4-5 गोष्टीमुळे आणि आता अजून लोकांमध्ये गेल्यावर ते आपल्या लक्षात येईल. पण जेव्हा आधी आम्ही फिरत होतो तेव्हा असं एवढं काय होईल असं आम्हालाही वाटलं नव्हतं. कारण लाडकी बहीण जरी असेल, 1500 रुपये ते देतील मग परत थांबवतील, हे जरी त्यांनी केलं असलं तरी महागाई खूप वाढली. तर परत दुधाचा रेट बहुतेक आता कोणतरी सांगत होतं 3 रुपयांनी त्यांनी परत कमी केलं आहे. महागाई वाढत होती. तेलाचा डब्बा तेव्हा त्यांनी वाढवलेला दिवाळीमध्ये, सगळ्यांच्या ते लक्षात आलं. पण नक्की काय आहे, आता किती 5-7 दिवसच झालेत. अजून एक 4-5 दिवसानंतर अजून जे काही कारणं आहेत ते अजून क्लिअर होतील. पुढे कशा पद्धतीने कार्यरत असणारे, आज दौरा करतायत, काय आश्वस्त करताय मतदारांना असेल, ग्रामस्थांना असेल किंवा कार्यकर्त्यांना असेल? हे काय, आता सगळे स्थानिक निवडणुका सुरू होतील आणि आमचे कार्यकर्ते सगळे नवीन होते म्हणजे आहेतच, पण सगळे निष्ठावंत आहेत, सगळे लॉयल आहेत, प्रामाणिक आहेत, स्वच्छ प्रतिमेची लोकं आहेत. कॉन्ट्रॅक्टर वगैरे असे कार्यकर्ते आमचे नाही आहेत, सामान्य घरातले सगळे कार्यकर्ते आहेत. त्याच्यामुळं त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांना पोचणं हे महत्त्वाचं आम्हाला वाटलं. त्यांना एक आदर देणं, त्यांना म्हणजे कुठेही काही वेगळं न वाटू देणं हीच आमची भावना होती. आणि परत एकदा आम्ही सगळ्या गावांमध्ये जाणार. ठीक आहे,
जास्त करून लोकांनी जर आपण EVM जर खरं असेल जर हे मान्य केलं तर मग जास्त करून लोकांचा कल जरी तिथं असला हे आपल्याला मान्य करावंच लागेल. पण भरपूर लोकांनी आपल्यालाही मतं दिलीत आणि जे सत्तेत आहेत त्यांच्या विरोधात जाऊन आपल्याला त्यांनी मतदान केलं आहे आणि ह्याचं पण आपण कुठंतरी रिस्पेक्ट ठेवला पाहिजे आणि परत त्यांच्यापर्यंत गेलं पाहिजे. त्याच्यामुळे हा दौरा आपण काढला. खूप